जिल्ह्यातील तब्बल 44,000 शेतकऱ्यांनी नाफेडकडे नोंदणी केलेली आहे सोयाबीन विक्रीसाठी। 6 फेब्रुवारी रोजी बीड जिल्ह्यातले सोयाबीन हमीभाव खरेदी केंद्र बंद झालेले आहेत आणि आतापर्यंत केवळ 20,000 शेतकऱ्यांची खरेदी झालेली आहे आणि तब्बल निम्म्यापेक्षा जास्त 23,000 शेतकरी हे सोयाबीन विक्रीपासून वंचित राहिलेले आहेत। त्यांचं सोयाबीन शेत घरात पडू नये यामुळे शेतकऱ्यांना खुल्या भावानं विक्री करावी लागते। खुल्या भावानं विक्री करताना सध्या जो हमी भाव आहे 4,800, खुल्या भावामध्ये विक्री करताना 3500 पासून 3800 पर्यंत विक्री करावी लागते। त्यामुळे शेतकऱ्याला प्रत्येक क्विंटल पाठीमागे 1,000 रुपये आर्थिक नुकसान आहे। त्यामुळे आमची अशी मागणी आहे की शासनानं अजून 1 महिनाभर सोयाबीन हमीभाव केंद्रांना खरेदी केंद्रांना मुदतवाढ देण्यात यावी, ज्यामुळे शेतकऱ्यांचं नुकसान होणार नाही। दुसरी गोष्ट म्हणजे जेव्हा केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन म्हणतात की विकासाचं पहिलं इंजिन हे शेती आहे, त्यानंतर उपमुख्यमंत्री असं म्हणतात की आर्टिफिशियल इंटेलिजन्स, कृषी मंत्री म्हणतात की ड्रोनच्या सहाय्याने शेती करायला पाहिजे। म्हणजे एकीकडे मोठ्या प्रमाणावर हे धोरण राबवत असताना प्रत्यक्षात मात्र शासन दुटप्पी धोरण करतंय, शेतकरी विरुद्ध धोरण राबवतंय। याचा निषेध करण्यासाठी आज आम्ही जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सोयाबीन उधळून शासनाचा निषेध केलेला आहे आणि आमची प्रमुख मागणी आहे की सोयाबीन हमीभाव खरेदी केंद्र अजून 1 महिनाभर यांना मुदतवाढ देण्यात यावी, ही आमची प्रमुख मागणी आहे।